हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे त्याचे पैसे कधीपर्यंत मिळणार याच्याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सर्व गोष्टी क्लिअर केल्या आहेत की कोणत्या तारखेला तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळणार आहेत। संपूर्ण अपडेट त्यांनी लाईव्ह येऊन दिलेले आहे। तर ती सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व A to Z अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। तर बघा, लाखो बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहेत। आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे, कारण की पाठीमागच्या वेळेस लाखो बहिणींना 1 रुपया सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून मिळालेला नव्हता, कारण की त्यावेळेस त्यांनी फॉर्म उशिरा भरला होता किंवा त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला होता आणि भरपूर खूप साऱ्या अडचणी होत्या किंवा त्यांचं आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक नसल्यामुळे त्यावेळेस त्यांना पैसे मिळालेले नव्हते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आता मी सांगणार आहे की संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सर्व माता आणि बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी संपूर्ण माहिती सांगितली आहे की तिसरा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा, सर्व माता आणि बहिणींसाठी खुशखबर आहे। तिसऱ्या हप्त्याविषयी आतापर्यंतची सर्वात आणि मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। तर ती अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतोय। चला तर मित्रांनो, आता आपण ती अपडेट काय आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, सर्वात मोठी अपडेट आहे 4,500 रुपये तिसरा हप्ता आता कधी जमा होणार याच्याविषयी लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आलेले आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितली तारीख। तर बघा, काय तारीख सांगितलेली आहे ते आता बघूया। आनंदाची बातमी आहे सर्व माता आणि बहिणींसाठी, 4,500 रुपये या तारखेला जमा होणार, फडणवीस यांनी दिली माहिती। तर आता आपण ती माहिती काय आहे ती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघूया। ठीक आहे, तर बघा, सर्वात पहिल्यांदा बघा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेला मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे। महायुतीच्या सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब महिलांना सरकार दर महिन्याला 1,500 रुपये देत आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 टप्प्यात पात्र लाखो महिलांच्या खात्यात पैसा जमा करण्यात आलेला आहे। परंतु तर बघा, आतापर्यंत भरपूर महिलांना पाठीमागच्या वेळेस 3,000 रुपये मिळालेले आहेत। लाखो महिलांना मिळाले आहेत आणि लाखो महिला सुद्धा असे आहेत की त्यांना या योजनेमधून आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये। तर अशा महिलांना कधीपर्यंत पैसे येतील सर्व माहिती आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत। परंतु बघा, या ठिकाणी बघा, परंतु अशा लाखो महिला आहेत ज्यांचे अर्ज तर मंजूर झालेले आहे, परंतु त्यांना योजनेचे पैसा मिळालेला नाही। अशा सर्व महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी योजनेचा हप्ता कधी जमा होणार या संदर्भात माहिती दिलेली आहे। ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत। ठीक आहे, त्यानंतर बघा, 1,500 रुपये आता तुम्हाला कधी मिळणार आहेत याच्याविषयी आजची लेटेस्ट अपडेट काय आहे ते आपण पाहणार आहोत। तर बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत ते आपण या ठिकाणी बघूया। तर बघा, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टामध्ये गेले आहे, पण आम्ही कोर्टाला सांगितले आहे की या योजनेसाठी बजेट आम्ही काढून ठेवलेला आहे। ही योजना हवेमध्ये आणलेली नाही। काँग्रेस कितीही विरोध केला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा शब्द मी देतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आश्वासन दिलेले आहे। तर बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाहीये। तर तुम्ही हा विचार आता डोक्यामधून काढून टाका। ठीक आहे, त्यानंतर बघा, अजित पवार यांनी केला संताप व्यक्त, तर ते काय म्हणाले आहेत ते बघूया। तर बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री, काँग्रेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला कडाडून विरोध करत आहेत। या कारणाने अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे। आमचे सरकार गोरगरिबांसाठी मदत करीत आहे आणि काँग्रेस म्हणतोय की आम्ही योजना बंद करू, परंतु ही योजना आम्ही कधी बंद पडू देणार नाही, असे सुद्धा आश्वासन अजित पवार यांनी दिलेले आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजना ही दीर्घ काळासाठी आहे। लोकसत्ताच्या दिलेल्या मुलाखतीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले की कोणतीही योजना एका रात्री जाहीर होत नाही, त्यामागील बऱ्याच गोष्टीची तयारी असते व तसेच अभ्यास करावा लागतो। या योजनेचा लाभ कुणाला द्यावा याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला। केवळ दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी योजना असावी की सर्व समावेश असावे, त्यासाठी किती निधी लागेल याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, या सर्व बाबींवर व्यवस्थितपणे विचार करण्यात आला आणि आम्हाला योजना दीर्घकाळ चालवायची आहे, त्यामुळे आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतले
असं सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, या गोष्टी मी आता क्लिअर केलेल्या आहेत. तुम्हाला समजलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये, कारण की त्यांनी स्पष्टपणे सर्व गोष्टी क्लिअर केल्या आहेत. तर आता बघा, लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे, ज्याची तुम्ही सर्व महिला माता भगिनी आतुरतेने वाट पाहत आहात की तो हप्ता कधीपर्यंत बँक खात्यामध्ये येईल, तर आता आपण त्याच्याविषयी लेटेस्ट अपडेट या ठिकाणी पाहूया. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटीपेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहे. त्यामधील लाखो महिलांना या योजनेचा लाभ सरकारने दिलेला आहे, परंतु अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नागपूर येथे आयोजित केलेल्या बांधकाम कामगार मेळाव्यात बोलताना ते काय म्हणाले होते ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले. महिलांना महाराष्ट्र सरकार वर्षाला 18,000 रुपये म्हणजे महिन्याला 1,500 रुपये प्रति महिना रुपये देत आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा सर्व महिलांना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या खात्यात पैसे जमा करू, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर आता शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे आजपासून. ठीक आहे. आज तारीख आहे 23 सप्टेंबर. ठीक आहे. तर बघा, आजपासून सुरू झालेले आहे. तर एक्झॅक्टली हे पैसे तुम्हाला डेट आणि टायमिंग सांगतो की एक्झॅक्टली हे पैसे तुम्हाला कधी मिळतील. तर बघा, डेट आणि टायमिंग विषयी जर बोलायचं झालं तर बघा, 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे येणार आहेत. तर बघा, 28 ते 30 सप्टेंबर ही तारीख सर्व माता भगिनींनी लक्षात ठेवा. याच पिरियडमध्ये किंवा याच कालावधीमध्ये तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये, तसेच काही काही महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये जमा होणार आहेत. ज्या महिलांना ऑलरेडी 3,000 रुपये भेटलेले होते, ठीक आहे, बघा ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, ज्यांना ऑलरेडी 3,000 भेटलेले होते ज्या माता भगिनींना, तर त्यांना 1,500 रुपये भेटतील. तसेच ज्या माता भगिनींना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये, तर अशा माता भगिनींना डायरेक्टली 4,500 रुपये भेटणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, ज्या माता भगिनी किंवा ज्या माता बहिणी 1 सप्टेंबर पासून अर्ज करणार आहेत त्यांना 1,500 रुपये मिळणार आहे सप्टेंबर महिन्याचे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता टायमिंग विषयी सांगायचं झालं तर टायमिंग फिक्स नसतो. याच्यामध्ये कधीही तुमच्या अकाउंटवरती पैसे पडू शकतात. कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होतील आणि तुम्हाला समजलेलंच नसेल. ठीक आहे. अशा पाठीमागच्या वेळेस सुद्धा असे भरपूर किस्से घडले होते की भरपूर महिलांना समजलंच नव्हतं की पैसे क्रेडिट झालेले होते, कारण की भरपूर जणांच्या अकाउंटवरती पैसे तर जमा झालेले होते परंतु त्यांना SMS आलेला नव्हता. त्यामुळे तुम्हाला सतत चेक करत राहायचं आहे की पैसे आलेले आहेत की नाही आलेले आहेत. टायमिंग डेट सांगतो 28 ते 30 सप्टेंबर. टायमिंग वगैरे फिक्स नाहीये. 4 वाजता, 5 वाजता, 2 वाजता कधीही पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होऊ शकतात. तिकडून एकदा पैसे सोडायला सुरुवात झाली की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील 28 ते 30 सप्टेंबर या तारखेला. ठीक आहे. ही तारीख लक्षामध्ये ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.